समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करते। अर्थातच A1 जोडी चषक 2025 आपण अनुभवत आहे। पर्व तिसरे आदरणीय सुधाकर भाऊ गारे आणि आदरणीय जगदीशभाई देशमुख या जोडीने केलेली कमाल दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आपण अनुभवत आहे। स्पर्धेचा कालावधी जर पाहायला गेला तर अगदी 26 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली। आजच्या स्पर्धेतली दुसरी रजनी आपल्या भेटीला जरूर आली आहे आणि ई गटातली दुसरी मॅच आपल्या भेटीला जरूर पाहतोय आपण। एकीकडे आहे नेवाली टीम आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जनमान पोशीर टीम। दोन्ही टीमचा संघर्ष तितकाच महत्त्वपूर्ण आहे। एकीकडे या परिसरात गाजली गेलेली नेवाली टीम आपण पाहतोय तर दुसरीकडे अगदी नेरल कलम परिसर गाजून सोडणारी पोशीर टीम आपल्याला पाहायला मिळते। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मात्र या स्पर्धेला सुरुवात होती। दुसरी रजनी अगदी दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तमाम प्रेक्षक वर्ग जे उपस्थित झाले त्यांचे मनस्वी सहर्ष स्वागत आणि अर्थातच जेपी पॅनल या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते। अंपायरच्या भूमिकेत जय पवार सर स्वतः आज या स्पर्धेला लीड करताना जरूर दिसतील। अंपायरच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत त्यांना आणि एकीकडे आपण पाहतोय अमितजी डांगरे आणि त्याच समवेत संदीपजी माने सर। यस अमितजी डांगरे सरांचा मात्र या ठिकाणी ग्रीन सिग्नल येतोय। पहिला बॉल 5 ओव्हरची पहिली मॅच आहे। अगदी सुसज्ज पहिला राऊंड जसं म्हटलं गेलं तशा पद्धतीत खेळ जरूर येईल, परंतु या ठिकाणी जाऊया मॅचकडे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम बेलोसे। काय आक्रमक गोलंदाजी होती, परंतु आता इथे या कांडपीच्या मैदानावरती काय करताय ते पाहूया। पहिला बॉल या बॉल अगदी सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळाली। सावध पावित्र्याचा बॉल होता, इतका गतीवरती स्वार होण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्याच पद्धतीने बॅट सुद्धा भिरकली गेली आहे। सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आहे तो मात्र नवनीश आणि दुसरीकडे आपण पाहतोय सूरज कोंडिलकर। गोल्डन स्पॉट वरती बॉल आलाय। यावेळी जर पाहायला गेलं तर सरळरित्या बॉल कीपरच्या हातात आहे। अगदी चांगली गोलंदाजी आहे। खरं म्हणायला गेलं तर ज्या पद्धतीचं आयोजन आहे आणि सुरुवातीलाच कालच्या रजनीची स्पर्धा रंगत असताना सुरुवात होत असताना अगोदर महिना 2 महिने अगदीच या नियमांची अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळाली आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर इथे थोडासा उशिरा येण्याचा परिणाम नेवाली टीमला जरूर भोगावा लागणार आहे। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी अगदी शुभम बेलोसेच्या माध्यमातून आणि या गोलंदाजीचा तुम्ही विचार करायला गेला तर ज्या 2 बॉलची पेनल्टी अगदी नेवाली टीमला बसली होती त्याची संपूर्णपणे भरपाई सध्या मैदानात कव्हर केली जाते। फटका सजला जातोय, शॉर्ट स्क्वेअरला फंबल जरूर पाहायला मिळालं। दुसरी धाव कन्वर्ट केली गेली। 2 धावेने धावसंख्येचा हा श्री गणेश आहे। जनमान 1 शॉट, अंपायर डिसिजन इज 1 शॉट। अगदी कालच्या रजनीमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा अंशी असं घडतं। अंपायरचं लक्ष फार निरीक्षणात्मक आहे, अगदी कौतुक करेल, कारण अगदी सातत्यपूर्ण मी काल सुद्धा म्हटलं गेलं की यावर्षी समालोचनात बदल थोडाफार अंशी झाला, परंतु तेच समालोचक त्यानंतर अंपायरचा विचार करायला गेलं तर तिसऱ्या पर्वात जेपी पॅनलच पाहायला मिळत आहे आणि आयोजक तर दोस्ती ग्रुपच आहे, त्यामुळे शंकाच नाहीये। इतकं सुंदर देखणं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। एकच धाव धावफलकावरती लागले गेले। धावसंख्येचा सगळ्यात मोठा श्री गणेशा। चांगला फटका यावेळी मात्र डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडूखाली येईल, फेकी करेल तोपर्यंत काय घडलंय मैदानात एक लेझी क्रिकेट नवनीच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि बॅटरला परतावा लागेल मैदानातून। पहिला झटका रनआउटच्या स्वरूपात टीम जनमान पोशीर। कम ऑन डीजे।
वरती वैभव सर. खरं म्हणायला गेलं तर या स्पर्धेचं थीम सॉन्ग त्यांच्या आवाजात रेकॉर्ड होणं गरजेचं होतं. जवळ मॅचकडे अर्थातच इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेटला परतावं लागेल. एक थोडासा लेझी क्रिकेट मैदानात पाहत होतं मात्र जवान पोशीर टीमच्या बाजूने. अगदी नेवाली टीम ज्या गोलंदाजीसाठी ओळखली जाते, कोण विसरेल भाकरीच्या पाड्याचं मैदान. अजिंक्य आणि त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं तर त्याचा साथीदार अक्षयची बॅटिंग मी अनुभवली होती. चांगला बॉल यावली, सुपर झुंज होती मी तर म्हणेल. अगदी वाघासारखा नडला होता परंतु शेवटच्या क्षणी पराभवाच्या छायेत यावं लागलं होतं. नेवाली टीमला पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती एका विकेटचं नुकसान आणि 2 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जानमान पोशीर टीमसाठी धक्का तंत्र जरूर पाहायला मिळतंय. या धक्क्यातून सावरण्याची त्यांना गरज जरूर आहे आणि आता काय घडतंय दुसऱ्या षटकात ते ऐकूयात परंतु डीजेच्या मधुर अशा संगीतानंतर. सागर गोलंदाजी मार्कवरती अवघ्या 8 धावा खर्च केल्या त्या भाकरीच्या पाड्याच्या टीम मैदानावरती. या टीमने डायरेक्ट हिट केलं गेलं. याही बॅटरला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. अगदी धोका धोका आणि धोका. धोक्यामध्ये द्यायला जात आहेत ठोके परंतु इथे विकेट पडतायत. दुसरी विकेट पोशीर टीमची. मंदार राणे ज्याने हुकमी इक्केची बॅटिंग साकारली होती. बऱ्याचशा अंशी अगदी म्हटलं जातं ना की एक काळ असतो बॅड पॅच ज्याला म्हटलं जातं. जवानवान पोशीर टीमचा तो बॅड पॅच ज्या वाकतच्या मैदानावरती गायब झाला होता मी तर म्हणेल. हा चांगला फटका. यावेळी मात्र लॉंग ऑफ कडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. इथे येतील 4 धावा.
पोशीर टीमची एंट्री मैदानात जरूर पाहायला मिळाली. स्लो वायर वन, अगदी मी तर म्हणेल गतीमध्ये परिवर्तन आणलं. व्हेरिएशन जरूर पाहायला मिळत आहेत गोलंदाज सागरच्या माध्यमातून. हे खरं म्हटलं तर तंत्र आहे गोलंदाजाकडे. अगदी 6 स्पेल हाताळायचे आहेत आणि हे 6 स्पेल वेगवेगळ्या पद्धतीने एक एक बॉल फेकायचा आहे. आणि या बॉलवरती जर तुम्ही विचार करायला गेलं तर तिथे व्हेरिएशन जर आले तर मात्र बरंच काही घडतं आणि ते सागरने आपल्या स्पेलमधून दाखवून दिलंय. फटका सजवलाय पुन्हा एकदा मंदारच्या बॅटमधून. डीप एक्स्ट्राचा खेळाडू चेंडूखाली येईपर्यंत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आणखी एक मंदार राणे अर्थातच रुपेशजी गारे, चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख, आदेशजी मसे, बरेचसे मान्यवर दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून फार महत्त्वपूर्ण भूमिका यांची या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलेली आहे. A1 जोडी चषक जगदीशभाई देशमुख आणि सुधाकर भाऊ गारे यांच्या नावाची स्पर्धा. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत एक पर्वणी पोहोचवली जाते. क्लिअरिटी आणि क्वालिटी यांचा संगम. धावा संख्या जाऊन पोहोचले आहे 11 आकड्यावरती. शुभम सांघिक कोड्यातलं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय शुभम. पहिलं षटक फेकलं, उत्तम दर्जाची कामगिरी, जिथे मात्र अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या. तदनंतर आपण पाहतोय ना की या ठिकाणी आता महत्त्वपूर्ण जबाबदारी शुभमूर्ती ठेवली गेली आहे. जानमान पोशीर ज्या धावसंख्येसाठी झगडतोय ती धावसंख्या मात्र धावपळकावरती पाहिजे तितकी येत नाहीये. 11 धावा अद्याप धावपळकावरती आल्या, त्यातही मंदार राणेंचे 2 चौकार अनुभवलेत. त्रिफलाची दांडीगुल, फर्निचर डिस्ट्रॉय, महत्त्वपूर्ण विकेट आता तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. मंदार राणेची विकेट इथे आता मात्र धक्का तंत्र 3 पाहायला मिळतंय. चला टाइम वेस्ट करू नका, विनंती असेल दोन्ही टीम. फटका सजवलाय जरूर, अलंग कार्पेट केल्याचा प्रयत्न, परंतु इथे डीप मिड विकेटचा खेळाडू बॉल खाली येईल तोपर्यंत दुसरी धाव यावेळी कन्वर्ट जरूर झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे, जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती.
खडे खडे इथे मात्र षटकार लगावलाय. मी तर म्हणेल फार चांगला फटका आहे आत्तापर्यंतचा. कालच्या रजनीमधून आत्तापर्यंत जर एक मोजमाप करायला गेलं तर लॉंगेस्ट सिक्सर म्हणून या खेळाडूच्या नावावरती नोंद जरूर पाहायला मिळेल. इथे षटकार आलाय. तदनंतर विनंती करेल पळसदरी टीम आपण त्वरित व्यासपीठाकडे या. रिपोर्ट करा आपण. अमोलजी दरेकर. त्यांची सुद्धा एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या 7, 8, 9, 10 तारखेला. चांगला बॉल. यावेळी मात्र गोलंदाज शुभम पाहायला मिळतोय. पहिलं षटक शुभमचं जरूर होतं. तदनंतर षटकार आल्याच्या नंतर एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. निवाली टीमची गोलंदाजी अगदी तेज तर्रार पाहतोय. चांगला फटका फ्लिप केलं. खरं म्हणतात ते 1 हँडेड बॅटिंग. एका हाताचा वापर करत असताना फटका डीप फाईन लेगला सजवलाय. अगदी चौकार पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक एक गोलंदाज शुभमचा या तिसऱ्या षटकातला आणि 23 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. 23 धावा संख्येचा पाठलाग अद्यापर्यंत चालू आहे आणि याच्यानंतर किती धावा या धावफलकावरती येथील पोशीर टीमच्या ते पाहणार आहोत. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न बॅटर आपण अनुभवतोय. रोहित फेकी चुकली आणि इथे मात्र रोहितला दिलं गेलेलं जीवदान. ज्या रोहितच्या बॅटमधून इथे मोठमोठे फटके येत आहेत. अगदी जर फेकी अचूक असते तर रोहितला सुद्धा रनआउटच्या स्वरूपात परतीचा प्रवास करावा लागला असता. यावेळी मात्र 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल पोचले ते अद्यापपर्यंत 3 विकेटच्या नुकसानीनंतर 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. खरं म्हणायला गेलं तर अजय अतुल डीजे कौतुक करावं लागेल आज. चहा घे भाई. 4थं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय. सूरज कोंडिलकरला सूर सापडत नव्हता मैदानात. आता मात्र
सूर सापडतोय. इथे पहिल्याच बॉलवरती अक्षयला लगावलेली चपराक आहे. मोठा बिग ब्लास्ट सिक्सर. पाळवी जागृत करणारा हा षटकार आहे पोशीर टीमसाठी. 3 षटकांमध्ये निवाली टीम हवी झाली होती मैदानात, परंतु यावेळी आता सूरज कोंडिलकर मैदानात हवी होत आहेत. शॉर्ट पिच बॉल आणि त्याच्यावरती आलेला सूरज कोंडिलकरचा हा चौकार. सूरजच्या बॅट मधून हा बॉल फक्त दिशा देण्याचं कार्य केलं जात आहे. तिसरा मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे येतील आणखीन 4 धावा. बॅक टू बॅक 3 मोठे सूरजच्या बॅट मधून दैदिप्यमान स्ट्रोक. 1 बाउंस चौकार. व्हॉट अ बॅटिंग. काय दैदिप्यमान स्ट्रोक येत आज सूरज कोंडिलकरचे. अगदी तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं जात आहे. आणि इथे गोलंदाज अक्षयच्या गोलंदाजीवरती आता मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत, कारण अद्यापपर्यंत 5 बॉल अक्षयने मैदानात फेकले आणि या 5ही बॉलवरती 5 मोठे स्ट्रोक आलेत. 2 षटकार आणि 3 चौकार.
चर्चा आपण करत होतो, बॉल पाठवा मैदानात, चर्चा आपण करत होतो कालच्या रजनीमध्ये, जिथे पहिली चौकार हॅट्रिक टोकली होती मुकपी टीमच्या भास्करने, तदनंतर दुसरी चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली, कंटिन्यू 5 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले तो होता गणेगाव टीमचा विक्रम महाराज. आणि आता मात्र तिसरी चौकार हॅट्रिक इथे सूरज कोंडिलकरने कंप्लीट केली, तदनंतर आलेला हा षटकार आहे. काय बॅटिंग लाईन आहे, पहिल्या 3 षटकात ज्या धावा आल्या नाहीत त्याच धावा धावफलकावरती. कल्याणचे उद्योजक आदरणीय साईनाथजी पाटील आणि त्यांचा ताफा मात्र या ठिकाणी उपस्थित होते. मी विनंती करेल आयोजक कमिटीला की सन्मानपूर्वक त्यांना मंचावरती घेऊन यायचंय. आदरणीय साईनाथजी पाटील, कल्याण परिसरातील मोठे उद्योजक, यांचा ताफा मात्र या मंचाच्या ठिकाणी उपस्थित झालाय. आपलं मनस्वी A1 जोडी चषकामध्ये सहर्ष स्वागत. वाह, व्हॉट अ कॅच, अफलातून. छोटा पॅकेट आहे, धमाका मात्र बडा केलाय. सूरज कुंडिलकरची महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला. आता शॉर्ट पिच बॉल आणि इथे सरळरित्या बॉल कीपरच्या हातात आपण पाहतोय. बाउन्स करण्याचा प्रयत्न अतिरिक्त आपण पाहतोय झाला आणि तदनंतर आपण पाहतोय सरळ बॉल कीपरच्या हातात. चर्चा जरूर रंगली जाते. मला वाटते पंचांनी सुद्धा या ठिकाणी ऑन केलं गेलंय गोलंदाजाला. आकाश आपण पाहतोय गोलंदाजीला आहे. टोटल मात्र जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 49 आकड्यावर. चांगला फटका आहे रोहितच्या बॅटमधून डिफाईन कडे ट्रॅव्हल केलेला हा बॉल, जिथे मात्र येईल रोहित ब्रँडेड चौकार. चला मॅच बॉल आलाय सर. पलसधरी संघाचा कर्णधार उपस्थित असाल तर आपण आल्याची नोंद आयोजकांपर्यंत पोहोचवायची. यानंतरचा सामना यस विनर टू पलसधरी टीम.
चांगला बॉल यावेळी पटका चांगला अचूक होता. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होते. ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळत होता. बॅकअप आलाय. या 2 धावीच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 55 आकड्यावरती. स्नेहल जरूर आलेत. पलसदरी टीम उपस्थित झाली. आपलं मनस्वी स्वागत. पंचावन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांमध्ये धावसंख्येचा विचार करायला गेलं. आणखी एक मोठा स्ट्रोक. समालोचन कक्षाच्या वरून दिली गेलेली सलामी. रोहित अगदी मित्र सुद्धा त्या 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि तदनंतर आता आकाश आहे, त्याला सुद्धा फटकेबाजी जरूर होते. 4 बॉल मध्ये आकाशने खर्च केल्यात 12 धावा. चांगला फटका यावेळी. अकलेचा बुद्धीचा वापर आणि इथे चांगला झेल पाहायला मिळतोय. अफलातून शेवटच्या क्षणी का होईना, परंतु नेवाली टीम फिल्डिंग आणि बॉलिंग साठी ओळखली जाते. थोडंसं अक्षयच्या गोलंदाजीवरती एक प्रश्न निर्माण झालेत, परंतु तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालेला बॅटर आपण पाहतोय. टोटल मात्र थांबली गेली आतापर्यंत 61 आकड्यावरती. 61 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शॉर्ट पिच बॉल होता. इथे रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. अजय बेलोसीने जो झेल टिपला त्याच्यासाठी संजय महाडिक आणि भूषण बेलोसे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज 12व्या प्रतिनिधीकडून ते घेऊन जायचे. त्याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर एसपी ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी पाटील आणि त्यांच्या समूहेत श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजूशेठ गायकर या मान्यवरांचं A1 चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. मान्यवरांनी अगदी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. त्यांचं मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचा आपण शाहीर सन्मान अगदी थोड्याच वेळात आपण त्यांच्या सन्मानाला सुरुवात करतोय. येस, काही सूचना आहेत, त्या सूचनांकडे जाऊयात. आदरणीय प्रमोदजी देशमुख यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम एसपी ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी पाटील यांना सन्मानित केले जाईल. एसपी ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी पाटील यांना सन्मानित करण्याची विनंती. खरं तर या स्पर्धेची मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक आठवण म्हणून प्रेमाचं प्रतीक एक सन्मान चिन्ह देत सन्मान स्वीकारत असताना आमचे मान्यवर एसपी ग्रुपचे अध्यक्ष साईनाथजी पाटील यांचं पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये
हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. त्यानंतर सन्माननीय राजूशेठ पाटील, राजूशेठ गायकर 14+ उपाध्यक्ष, श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजूशेठ गायकर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय चेतनजी चौधरी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजूशेठ गायकर यांना सन्मानित करण्याची विनंती. सन्मान स्वीकारत असताना एबन जोडी चषक 20-25 मध्ये पर्व तिसरे मध्ये सन्मान स्वीकारत असताना या मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मान्यवरांचा सन्मान सोहळा इथे समाप्त होतोय. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. तत्पूर्वी ओव्हर टू संदीपजी बोराडे सर. येस, थँक्यू शुभम. सर्वात महत्त्वाची सूचना आहे, लाईव्हच्या माध्यमातून 12वा प्रतिनिधी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेणार नाही याची नोंद घ्या आपण. हा फक्त अधिकार बॅटरला आणि बॉलरलाच असेल मैदानात. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन इथे लास्ट असेल याची नोंद घ्या आपण. मैदानात तुम्ही कोणतेही ऑब्जेक्शन घ्या, त्याच्यावरती ऑन फील्ड अंपायर आम्हाला जे काही सूचित करतील तो निर्णय असेल, परंतु 12वा प्रतिनिधी लाईव्हच्या माध्यमातून काही वक्तव्य करणार नाही. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय तेजसजी राणे उपस्थित आहेत, यांचा सन्मान करण्याची विनंती. सुनील दादा यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते तेजसजी राणे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तेजसजी राणे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती दोस्ती ग्रुप आयोजित A1 जोडी चषक 2025 आपण अनुभवतोय. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, जिथे टार्गेट सेट केलाय आणि या आवाज ऐकूया अगदी मधुर वाणी मणिजी मुंडे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, या स्वराज्याचे संस्थापक राजश्री छत्रपती आणि या स्वराज्याच्या प्रणेत्या. खरं तर ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य व्हावं, पुण्यश्लोक राजमाता जिजाऊ यांना नतमस्तक होऊन आपण या दुसऱ्या दिवसाला स्पर्धेला सुरुवात करतो. एकीकडे नेवाळी संघ आणि त्यांच्या विरोधात पोशीर या दोन संघादरम्यानचं युद्ध. 62चा पाठलाग करायचा. पहिला बॉल खरं तर अक्षयसाठी फेकला जातो, बीट होतोय अक्षय देखील. या ठिकाणी पल्सा 11 पुण्यनगरी पळसझरी टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. वेलकम या स्पर्धेमध्ये. आपलं देखील बॅटिंगसाठी अक्षय आणि त्याच्या समवेत संकेत. रोहित गोलंदाजी मार्कवरती, या बॉलवरती केलं आक्रमण. बॉल थांबत नाही. सुरक्षा देखील आवाक्या बाहेर. बॉल तो ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे अक्षयच्या बॅटमधून येतोय चौकार. देव आवाज उठला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी. महाराज तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात तर त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. चौकार येथे बॉलवरती, या बॉलवरती देखील शपलून खेळण्याचा प्रयत्न. धोका आहे खेळाडू बाद होण्याचा. एक कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न होतोय का? यस, डेफिनेटली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चित्याची चपलाई, हारण्याची गती वापरली जाते. पंचांचा डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपरला या ठिकाणी केलाय रेफर. दुसऱ्या धावसंख्येला कदाचित धावसंख्या आधी घेतली असती तर धावसंख्या बनली असती. जय पवार सर आता तपासणी करतील. या ठिकाणी टेक्निशियन रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की पंचांकडे अपील केली आहे. खरं तर तिसऱ्या पंचांनी मागणी केली जाते की खेळाडू बाद आहे की नाही.
याच्यावरती देखील पंच काटाक्षानं नजर फिरवतील. खेळाडू बाद कोणत्या प्रकारे दिला जातोय की खेळपट्टीवरती खेळाडू सेफ आहे, त्यानंतर चेंडू स्टंपवरती आदळलाय की आधी फेकलाय, क्षेत्र बॅट्समन मागे आहे, या सगळ्यांकडे खरे तर संपूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जाईल. त्यानंतर डिसिजन आपल्या सर्वांपर्यंत. नॉट आउट 2 धावा या ठिकाणी अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. लेग बायच्या स्वरूपातल्या या 2 धावसंख्या धावसंख्येहून पोहोचतील त्या प्रगती पुस्तकावरती तब्बल 6 या आकड्यावरती 6 धावसंख्या. अर्थातच आता ओढ लागली आहे खरं तर सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून या तारखेचेच सर्व शिवभक्त या तारखेच्या आतुरतेने वाट पाहतात. कारण की 6 जून बीट होतोय खेळाडू अक्षय नेवाळीचा. हा खेळाडू बराच या खेळाडून या कर्जत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवलंय. बॅटिंगच्या माध्यमातून गोलंदाजी देखील खूप चांगली राहिली या खेळाडूची. सातत्यपूर्वक निबाळी गावासाठी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करत असतो हा खेळाडू. पण आता पहिल्याच षटकामध्ये खरं तर रोहित आपलं वर्चस्व सिद्ध केलं. आडवा खेळ फळीनं खेळले, बॉलला काऊचा फेस उघडला जातो. या ठिकाणी बॉल देईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पंचच्या डोक्यावरून येतोय 4 धावसंख्येसाठी 10 आकड्यावर. से नाम मिलता तो इतिहास तलवार से नहीं लिखा जाता. बॉल थांबत नाहीये, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांनी घोषित केलंय नो चेंडू. येतोय चौकार, रेफर केला आता खरं तर फिल्डिंग टीमनं पंचांवरती. पण बहाल या ठिकाणी संशय दडपला जातोय आता फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. बिमलसाठी या ठिकाणी आपण पाहत आहे रेफर केलं जात आहे लगातार. दुसरा रेफरन्स खरं तर थर्ड अंपायरकडे टेक्निशियन टीमकडे सुपूर्त केलाय. आधीच्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं रनआउटसाठी घेतली होती, खेळाडू सेफ होते. त्यानंतर या बॉलवरती बिमरसाठी खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. जर बिमर असेल तर या बॉलवरती धावसंख्या मिळतील तब्बल 5. जर बिमर नसेल तर या बॉलवरती मिळतील नो चेंडू. पंचांनी या ठिकाणी केलाय घोषित. ऑनफिल्ड देखील डिसिजन पंचांचा नो चेंडूच होता. त्यानंतर रेफर देखील केला. रेफर नंतर देखील टेक्निशियन टीम रूममध्ये बॉलची तपासणी केली गेली आणि त्यानंतर टेक्निशियन रूममधून देखील डिसिजन आला इट इज नो बॉल. मिळतील 5 धावसंख्या. या बॉलवरती आता धावा किती मिळत आहेत यावरती नजरा असतील. या बॉल फ्री हिट असेल, संधी असेल, बॅट्समनला हात खुले करून खेळण्याची संधी मुभा असेल खरं तर बॅट्समनसाठी. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर दुग्ध शर्करा योग, त्यावरती फ्री हिट पुरेपूर फायदा घेता आला नाही अक्षयला. गोलंदाजानं त्याचा करिश्मा दाखवला. या ठिकाणी शेवटचा बॉल फेकत असताना षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपुष्टात आलं. लगातार 2 चौकार आणि त्याचबरोबर एक नो चेंडू. एक गडी अगदी आपण पाहाल बाद होता वाचला जरूर. दुसऱ्या धावसंख्या जमवली तब्बल 15 धावसंख्या आपल्याला प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. करायचा 62चा पाठलाग करावा लागणार आहे. खरं तर शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 चेंडू फेकले जातील निवाळीकरांच्या बॅटिंगसाठी. कारण की 2 चेंडूंची पेनल्टी घेऊन निवाळी टीम या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना आयोजकांच्या वतीनं 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात आली आहे. यापुढील देखील संघांना कळकळीची विनंती असेल, जर पेनल्टीला सामोरं जायचं नसेल तर आपली उपस्थिती या ठिकाणी यापुढे आपण वेळेवरती उपस्थित राहा. कारण की वेळ खूप महत्त्वाची आहे. कारण की गेलेली वेळ पुन्हा कधी आणता येत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की सकाळी मिळणारं वृत्तपत्र जे पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत 4 रुपयांनी किमतीनं बाजारामध्ये मिळतं, तेच 9 नंतर त्या वृत्तपत्राची किंमत 4 रुपये किलोनं रद्दीमध्ये मिळाली जाते. म्हणून गेलेल्या वेळेची किंमत करायला शिकली पाहिजे आणि वेळेवरती उपस्थित राहिली पाहिजे प्रत्येक संघानं देखील. ही देखील आपल्याला विनंती. समोर परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. अगदी नाकाच्या समोरून स्मेल देऊन जातोय बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये.
डॉट बॉल येतोय 62चा पाठलाग करायचा, त्याच्यातील 15 धावसंख्या अद्याप प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. अजूनही 47ची कन्वर्ट केल्या मोठ्या फटक्यामध्ये काउस ऑफ एक्स उघडलाय. 2 खेळाडूंमध्ये चेंडू आहे, त्यांना देखील चकमक करत जसा सुईमधून धागा ओवावा तसा फटका जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 4 धावसंख्येसाठी. पहिल्या 17मध्ये जी फलंदाजी झाली ना, त्यानंतर आता हे बॅट्समन देखील त्याच प्रकारचा विचार करतायत की आता आपण देखील थांबायचं नाहीये, आता तुझी वेळ, आता तुमची वेळ झाली, आता आमची वेळ, असं म्हणतात सोनार की तो एक लोहार की. आणि आता त्याच परिस्थितीला समजून संघाची जोखीम दोन्ही खेळाडू खांद्यावरती पेलवतायत. या बॉलवरती देखील आक्रमण केलंय, सूर गवसलाय, बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आसमानी सुलतानी येतोय, दर्जेदार चेतन स्लाइडिंग वर्क्स. मी शिवाजीराजे भोसले बोलतो. या चित्रपटातील हे रिलीज झालेलं गीत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चूक झाली असती तर या ठिकाणी मोठी चूक झाली अशी म्हणायला हरकत नाही. सेकंड टर्म मध्ये ज्या खेळाडूचा मैदानावरती बॉल चालू होता, ट्रम्प कार्ड आता येतोय मैदानातून परत. मिस्टर संकेत बॅक टू द डग आउट. तर या शब्दांनी जागृत करत प्रत्येक माऊला ज्यावेळेस लढाईला जायचं ना, त्यावेळेस खरं तर माऊले देखील मावळांच्या मुखातून यायचं. एकदा आपण देखील सर्वजण मिळून करूया जय घोष. ओम नम पार्वती पते हर हर. खरं तर हे ज्यावेळेस छत्रपती शिवराय ज्यावेळेस कोणती मोहीम आखायचे ना, त्यावेळेस ही घोषणेचा वापर केला जायचा खरं तर शिवकालीन इतिहासामध्ये. कारण की आज 395 वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाला. घाई केली तर या ठिकाणाहून परतावा लागेल. समंजसपणाचं जितकं लक्षण दाखवता येईल तितकं दाखवावं लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण की जितकं शांत डोक्यानं, जितकं संयमी खेळ करू, तितकाच प्रतिस्पर्धी संघांवरती हल्ला बॉल करण्याचे सूत्र बॅट्समन खडे असतील. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धावाला स्थगिती मिळाली तब्बल 25 आकड्यावरती. या बॉलवरती देखील कन्वर्ट केलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याच्या देखील आवाक्या बाहेर. बॉल थांबत नाही. या बॉल देतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय दर्जेदार, प्रेक्षणीय, अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल ब्रँडेड षटकार. इरादे तो रोज बनते हैं, कहीं टूटते हैं तो कहीं बिगड़ते हैं. शिरडी तो वही जाते हैं, उन्हें मेरे साईं बाबा बुलाते हैं. या सन्मान या ठिकाणी 31 प्रगतीपथावरती लागल्यात. अजिंक्य बेलोसे स्वीप शॉट स्पेशलिस्ट आहेत. खरं तर नेवालीकडून बिलॉंग करतात. आमचे महाराष्ट्र पोलीस निखिल चितोर्डे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आमचे मच्छिंद्र हजारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर स्वागत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस विकी मोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची उपस्थिती अगदी सगळ्यांच्या पहिली उपस्थिती त्यांची या ठिकाणी होती. त्यांचं देखील सरस स्वागत. दोन षटक या ठिकाणी संपलेत. 2 षटकाच्या अंतिम प्रगती पथावरती 31 धावा झाल्यात. आता उर्वरित 3 षटक बाकी असणार आहेत आणि विजयासाठी करायच्या त्या तब्बल
31 धाव संख्या करायच्या तर पहा 18 बॉल 16 चेंडूंमध्ये करायच्या तब्बल 31 धाव संख्या 16 बॉलमध्ये 31ची मार्च बनवायची या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या नेबल टीमला मैदानावरती. कारण की संदीपचे ज्यावेळेस बॅट्समन मैदानावरती जात आहेत ना की असं वाटतं की हे बॅट्समन षटकार चौकारांचे व्यापारी झालेले आता मैदानावरती. प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जातं आणि आक्रमण हेच तुमचं सावध पावित्र्य असतं नेहमी. व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा अतिरिक्त बॉल एक नो चेंडू आणि त्यानंतर या सत्रातील एक अतिरिक्त व्हाईट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. धावा झाला तब्बल 32. व्हाईट बॉल 33 आकडा. संदीपजी 33 आकडा देखील आठवल्याप्रती आठवण होते. खरं तर भारतीय घटनेचे शिल्पकार, बौद्ध धर्म पुनरुद्धारक, ज्ञानाचा जगजेता, ज्ञान यात्री, युगंधर, युगप्रवेश, युगपुरुष, महान इतिहासकार, इतिहास संशोधक, जी सिंबॉल ऑफ द नॉलेज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे तब्बल 33 पदव्या होत्या आणि त्याच्यातील हा 33 क्रमांक प्रगती पुस्तकावरती लागला जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करेल. गोल्डन विकेट, विकेट ऑफ द इनिंग. प्रत्येक हिंदू आता जागा झालाय खऱ्या अर्थानं. कारण की ज्या वेळेस भिवंडी विभागामध्ये टुर्नामेंट होतात संदीपजी त्यावेळेस बऱ्याचशा ठिकाणी 2-3 टीमची नावं देखील आहेत. श्री मलंगड या नावानं देखील भिवंडी विभागामध्ये सातत्यपूर्वक टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. काल उल्लेख केला आपण श्री मलंगडाचा. त्यानंतर वीर दानाजी दापोडे संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. या विभागातील छत्रपती तमनाथ या नावानं देखील खेळताना पाहायला मिळते. त्याचबरोबर पुण्यनगरी पळसरी या नावानं देखील आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतो. या ठिकाणी धाव होऊ शकते का? डायरेक्टेड केलं या ठिकाणी. चुकांवरती चुका मैदानावरती केल्या जातात. मिसफिल्ड होतीये मैदानावरती. जितक्या मिसफिल्ड होतील तितक्याच मैदानावरती खरा परिस्थिती पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. नवीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल झालाय शुभम बेलोसे. उपस्थित मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूयात सहर्ष स्वागत. करायच्यात आता प्रगतीपथावरती तब्बल झाल्यात 33 झाल्यात. करायच्या असेल विजयासाठी 19 धावसंख्येची अजूनही गरज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला मैदानावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन बऱ्याचदा अवघड जागेवरचं दुखणं ठरतो. हा बॅट्समन एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय का? थांबवलंय खरं तर अजिंक्य बेलोसीनं मैदानावरती बॅट्समनला की आता कदाचित आक्रमण करण्याची गरज आपल्याला संघासाठी पाहायला मिळतोय. या ठिकाणून व्हायला लागेल खरं तर अजिंक्य बेलोसीला धडाकेबाज जागवावी लागेल. त्याच्यातली आत्मशक्ती दाखवावी लागेल, मनगटातली ताकद. आणि का म्हणतात या खेळाडूला स्वीप शॉटचा किंग हे देखील त्याला आता या ठिकाणी सिद्ध करावं लागणार आहे. हलक्या हातानं फ्लिक केलं जातं. बॉल चेंडूखाली क्षेत्ररक्षक गपलत होती. हे कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जात आहेत. त्या ठिकाणी अगदी 2 धावसंख्येनं प्रगती पुस्तकाचा नक्षा बदलेल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 2 घड्याळांच्या मोबदल्यामध्ये 36 या आकड्यावरती. दस्तूर तोडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला वेलकम.
नक्की नक्की, कारण की संदीपजी वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. एक वेळ तुम्ही ऊन वारा वादळ या गोष्टी आता खरं तर टेक्नॉलॉजीनुसार तुम्ही थांबू शकता. दिवसाची तुम्ही रात्र देखील करू शकता आणि रात्रीचा तुम्ही दिवस देखील सुनीलजी आपण टेक्नॉलॉजीच्या अनुसाराने करू शकतो. कारण की आता बऱ्याचशा देशामध्ये सुनीलजी पाऊस देखील टेक्नॉलॉजीनुसार पाडला जातो. त्यामुळं तुम्ही सगळ्या गोष्टींना थांबू शकता, पण आलेल्या वेळेला आणि कर्मांना थांबू शकत नाही. कारण की कर्म असं आहे, ज्यावेळेस कर्म वसुलीला येतं ना त्यावेळेस यम दारातली चप्पल देखील घालून देत नाही. या दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी एसपी ग्रुपचे मुख्य साईनाथजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. गोल्डन मॅन त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या स्पर्धेला त्यांनी वेळ काढून त्यांची उपस्थिती लाभली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी मनीषा, दूरवरचा प्रवास हे क्रिकेटची एक आवड आणि त्या आवडीतून निघालेली ही सवड म्हणावी लागेल. कारण साईनाथजी पाटील सर आणि त्या समेत जर पाहायला गेलं तर अगदी श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ उपाध्यक्ष आदरणीय राजू शेठ गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटचा एक अनुभव आणि त्यातून तुम्ही विचार करायला गेला तर या ठिकाणी एक चांगली क्रिकेटची पर्वणी त्यांचं येणं आणि A1 जोडी चषकाचं आयोजन करणं हे फार संगम जुळून आलेला आहे आणि या संगमाचे ते साक्षीदार होण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया. मध्ये 2 चेंडू कमी केले जातील. दोन चेंडूंची पेनल्टी आहे, त्यामुळे शेवटचं षटक हे 4 चेंडूंचं असेल. हे तुम्ही बॅटिंग करणाऱ्या आणि बॉलिंग करणाऱ्या टीमला मैदानावरती सूचित केलं तर अगदी बरं होईल. यात मात्र शंका नाहीये. चौथं षटक गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बाळू गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खांडपे गाव एंड कडून या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप माने महाडच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अमितजी डांगरे खरं तर बदलापूरच्या आणि त्यानंतर एक लेजंड अंपायर म्हणून नेहमीच प्रत्येक पंच या व्यक्तीकडे आदराने पाहतात. ते आमचे JP पॅनलचे मुख्य आदरणीय जे पवार सर देखील आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील आपण करूयात कौतुक. चला मॅचला स्टार्ट करा. कोणत्या प्रकारचा वेळ दौडू नका, कारण की आताचे वाजले तब्बल 8:57 झालीत आणि पहिलाच सामना या ठिकाणी चालू आहे. 23 धावसंख्येची गरज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 10 चेंडूंमध्ये 23 बनवायच्या बॅट्समन आहे मैदानावरती. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फंबल होते, हे कंप्लीट होईल का? यस. याच चुका महागड्या ठरतात. याच चुका कधी कधी बॅकफुटवर आणून ठेवतात. कारण की या चेंडूंवरती एखादा घरातला प्रतिनिधी असतो ना, तो भरकटला ना संदीपजी की मग अख्खं घर भरकटतं. म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. एक धावली आहे. धावसंख्येत एकी आकड्यानं बदल केला जातोय. धावसंख्या येऊन पोहोचेल प्रगतीपथावरती तब्बल
40 या आकड्यावरती 40 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुनीलचे घारे देखील आज देखील उपस्थित आहेत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आमचे अजय घरत देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण की त्यांनी हे प्लॅटफॉर्म उभं केलं आहे. खरं तर इतकं मोठं प्लॅटफॉर्म, त्यानंतर आमचा आवाज प्रत्येक पब्लिकपर्यंत पोहोचवत आहेत. फ्लड लाईट्स करत अजय जे प्रत्येक खेळाडू तुमचं कौतुक करत आहे बाईट घेतल्यानंतर की प्रकाश ज्योतीतील स्पर्धा कशा असाव्यात त्या दाखवल्यात तुम्ही मैदानावरती. या ठिकाणी मैदानावरती काय घडतंय, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अजिंक्यच्या बॅटमधून धमाका फोडणारा खरं तर महत्व उदरी असतील, तदनंतर आपण पाहायला गेलं तर अतुलजी देशमुख असतील. परंतु खरं म्हणायला गेलं तर आज या ठिकाणी जावयांच्या प्रेमाखातीर मेवण्यांचं आगमन जरूर झालंय. साईनाथ पाटील या ठिकाणी मांगरूळवरून या मंचावरती दाखल झाले आहेत. आणि खरं म्हणायला गेलं ना तर सांगण्याचं तात्पर्य आहे की जसं बाबू गारेंनी या आयोजनात स्वतःला झोकून दिलंय, तर एकीकडे पाहायला गेलं ना तर मांगरूळमध्ये सुद्धा भव्य नाईटची स्पर्धा आपल्याला साईनाथ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकीकडे पहा तुम्ही हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे आणि तो कल्याणचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळतो. खरं तर मांगरूळ हे नाव ऐकलं नंतर ना की ज्यावेळेस वाकरूल गावापासून सुरुवात होते ना संदीपजी, मग वाकरूल गाव असेल तर कल्याण मांगरूळ, त्याचबरोबर 40+ खेळाडू आमचे या ठिकाणी श्री मलंगडाचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर मलंगड मुक्तीसंग्राम खरं तर कोण विसरणार नवनाथांना, कारण की 52 बीरांचा आणि 33 कोटी देवांना देखील 33 कोटी देव देखील त्या ठिकाणी नमले त्या नवनाथांना. असे एक नाथ संप्रदायाचं एक असलेलं म्हटलं जातं की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रानं बोध गोरक्षाक्षी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातर, ज्ञानदेव सारथ सोजविले. या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आशाळभूत नजरेनं या ठिकाणी खेळाडू पाहतोय बॉलकडे. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून बॉल काढलं जातंय. फक्त बॅट्समन एकच विचार करतोय आता, प्रश्नचिन्ह असेल त्याच्या मनामध्ये की बॉल पडल्यानंतर कोणत्या वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. आमचे मार्गदर्शक रवींद्र काका देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. सरचे स्वागत काका आपलं देखील या स्पर्धेत. करायच्यात आता विजयासाठी तब्बल 16 धावसंख्येची गरज असणार आहे. धावसंख्येची गरज. अद्याप 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. या दरम्यान पळसा 11 पुण्यनगरी पळसझरी संघ देखील उपस्थित राहायला ओढ राहिले. खरं तर अवघ्या 3 दिवसांची 31 तारखेला पळसझरी म्हटलं की अगदी गजबजलेली पाहायला मिळणार आहे. आपल्याला तयारीला सुरुवात झाली आहे. खरं तर पुण्यनगरीची व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू या ठिकाणी वापरला जातो. अतिरिक्त चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 47 रन लॉस ऑफ द 2 विकेट्स. अजूनही विजयासाठी करायचे असेल तर तब्बल 15 धावसंख्येची गरज असणार आहे. 15 धावसंख्येची गरज. या षटकातील अवघ्या काही चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. त्यानंतर होईल खरं तर मॅचला सुरुवात, कारण की मग एअरटाईट मॅच असणार आहे. जसजसे डॉट बॉल्स असतील, जसजसे मोठमोठे फटके येतील, तसतसं मॅचमध्ये संपूर्णपणे आराखडा बदलेल. या शंखांनी सुसाईड केलंय या ठिकाणी बॅट्समन खेळाडू बात. यस कम ऑन डीजे. पण श्री मलंगड क्षेत्र खरं तर उंची
3200 फुटाची उंची असलेलं श्री मलंगड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी चढाई थोडी सोपी आपल्याला पाहायला मिळतो. ठिकाण ठाणे महाराष्ट्रामधलं ते ठिकाणी जवळमधले असले गाव आपण पाहाल मळंगा आणि त्याचबरोबर बदलापूर कल्याण आणि डोंगरसर माथेरान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या बॉलवरती देखील काय घडतंय, चुका केल्या जात आहेत वारंवार आणि या चुकीची परतफेड करतोय ना बॅट्समन. मैदानावरती एखाद्या जखमी वाघाला जर तुम्ही चिडवण्याचा डिवसण्याचा प्रयत्न केला तर त्याचं रिॲक्शन हेच असेल. बॉल थांबत नाहीये, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. तर त्या मलंगगडासाठी 28 करतायत आता खऱ्या अर्थानं ठाणे कोर्टामध्ये श्री मलंगडासाठी आपल्याला पाहायला मिळतात. हे मलंगडाची असलेली ताकद आहे, कारण की आता हिंदुत्व जागं होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जाऊ शकता, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची तंबी नसणार आहे. पण शक्यतो जर बॅट्समननी पाण्याची पूर्तता केली या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय A1 जोडी चषकाचे सर्वात महत्त्वपूर्ण स्थान अर्थातच जगदीशभाई देशमुख या स्पर्धेचे सर्व आयोजक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. फार दिमागदार सोहळा A1 जोडी चषक आपण या ठिकाणी अनुभवत आहे आणि त्या जोडीतलं एकमेव महत्त्वपूर्ण स्थान आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच जगदीशभाई देशमुख यांच्या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. एक नवचैतन्याची लाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. शेवटचं षटक पहा, याच्यातील 2 चेंडू किती निर्णायक ठरले संदीपजी. आता 4 बॉलमध्ये करायच्या तब्बल 11 धावसंख्या. हे समीकरण जर 6 चेंडू 11चं असतं तर मैदानावरती दमछाक झाली असती. यात मात्र तेल देखील शंका नाही. या ठिकाणाहून देखील संघर्षाला सुरुवात होऊ शकते, पण संघर्षाची लढाई करण्याची ताकद धमक 2 बॅट्समनमध्ये दाखवावी लागणार. कारण की हट्ट पूर्ण करायचं असेल तर तुमच्या मनामधले जिद्द त्या ठिकाणी तुम्हाला वापरावी लागणार आहे. आता या ठिकाणी 4 बॉलमध्ये करायच्या 11 गोलंदाजीचा कौल दिलाय हर्षल याकडे. मागच्या दिशेने बॉल फिरवलाय. आता या ठिकाणी दोन्ही संघांच्या अशा पल्लवीत राहिल्यात. बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. क्षणाला दिलेला गोलंदाजाला 440 व्होल्टचा हा झटका. बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आणि आता महत्वाच्या क्षणी करायच्या 3 बॉलमध्ये 7 धावसंख्या. सत्ता कोणाची असेल आता मैदानावरती, कारण की 3 मध्ये बनवायच्या. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सुधागड तालुक्यातील अव्वल दर्जाचा खेळाडू, क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या नावाचा एक उदो केला आहे. अर्थातच सुधागड तालुक्यातले पहिले बायकरमॅन पंकजी देसाई यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती की आपण या मंचावरती आपला स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. इट इज वाईट. आणखी एक करामत मैदानात पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये करायच्यात आता 6 धावसंख्या कराव्या लागणार आहे. 3 बॉलमध्ये 6 करायच्या. उल्लेख चालू आहे खरं तर परली विभागातील पंकज देसाईचं कोण विसरणार. या खेळाडूला ज्यावेळेस सुधागड विभागामध्ये चांगले संघ तयार नव्हते त्यावेळेस देसाईपाडा हा संघ भल्या संघांमध्ये रायगड ठाणा पोलमध्ये हे पोलला देखील या संघांना बराचसा कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. उपस्थित मान्यवर खेळाडूंचं देखील करूयात सरसे स्वागत. पण आता कॉन्सन्ट्रेशन खऱ्या अर्थानं लक्ष मैदानावरती वेधित केलं जातं बॅट्समनकडून. एक चौकार आली त्यानंतर अगदी आपण या ठिकाणी पाहायला मिळाला व्हाईट बॉल आता करायच्या 3 बॉलमध्ये
त्याच समेत 6 आमचे धावसंख्या. देसाई पाड्याचे उद्योजक प्रसादभाई देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तीन मध्ये 6 बनवायच्यात. आली आहे विकेट महत्वाच्या क्षणी. 2 मध्ये आता करायला लागतील तब्बल 6. यस कम ऑन डीजे. तिसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करते. 2 चेंडूंमध्ये करायचं संदीप जे आता बरोबरीत राहिलं. 6 धावसंख्या. या ठिकाणून जर डॉट आला तर 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज असेल. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर पॅनल्टी घेऊन देखील 1 चेंडू राखून निभावली टीम या मैदानावरती वर्चस्व निर्माण करू शकते. हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असणार आहे. कारण की आता दोन्ही संघांची तारेवरची कसरत मैदानावरती आता सुरू झाली आहे. आता देरे हरिपळंगावरी नाही आहे. आता तुम्हाला तुमच्याच हातातून कारनामा करायचा. या ठिकाणी चेंडू कुठल्या दिशेने फेकायचा, कोणता टप्पा वापरायचा आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 चेंडू विजयासाठी. 6 धावसंख्येची गरज. ज्या मॅचचे सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. खरं तर ही मॅच या दुसऱ्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये देखील झाली नाही. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. पण आता या ठिकाणी मॅच रंगतीये. कदाचित पहा या ठिकाणी त्या 2 पेनल्टीचे चेंडू किती महागडे ठरताना पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या निव्वळ टीमला वेळेचं प्रतिबंधन त्यांनी पाळलं नाही. म्हणून 2 चेंडूंची त्यांना त्या ठिकाणी दिली पेनल्टी. आणि आता 1 चेंडू मध्ये करायचं 6 धावसंख्या. जसा गोलंदाज सुरुवात होईल तसं करूयात आपण एकदा. दोन्ही टीमसाठी प्रोत्साहन वाढवण्यासाठी करूया टाळ्यांच्या गजरात. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. फिरवण्याचा प्रयत्न. वाईडची अपील केली जाते पंचांकडे. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. विजय होतो या ठिकाणी जय हनुमान पोस्ट टीम.